हाय फ्रेंड्स, आपण आज बघणार आहोत 10K अफर्मेशन चॅलेंज. लॉ ऑफ अट्रॅक्शनची सर्वात सोपी मॅनिफेस्टेशन टेक्निक म्हटलं जातं. तुम्ही एखादं वाक्य निवडता, ते वाक्य सतत रिपीटेड मोडमध्ये म्हणत असता, काही मंथसाठी किंवा काही दिवसांसाठी. म्हणजेच बेसिकली ते वाक्य 10,000 वेळा म्हणता. मग ती गोष्ट स्वप्न ते सत्यामध्ये उतरत असते. ही टेक्निक खरंच खूप मॅजिकली रिझल्ट देते. ह्या टेक्निकमध्ये ना कुठलं व्हिज्युअलायझेशन करायचं असतं, ना कुठली कल्पना करायची असते. ही टेक्निक करत असताना फक्त तुमच्या भावना, इमोशनचा वापरसुद्धा यामध्ये करायचा नाही आहे. ह्या टेक्निकमध्ये फक्त तुम्हाला जे सकारात्मक वाक्य बोलता ते रिपीटेटेड मोडमध्ये म्हणायचं आहे. म्हणजेच परत परत वाक्य सकारात्मक तुम्हाला म्हणायचं आहे. आपण बाकीचा जर विचार केला, कुठल्या ना कुठल्या टेक्निकचा जर लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये बघितलं तर त्या टेक्निकमध्ये म्हटलं जाते की त्या सर्वांमध्ये आपल्याला इमोशन टाकणे खूप महत्त्वाचं आहे. पण ह्यामध्ये तसं काही रूल नाही. बाकीच्या टेक्निकमध्ये फिलिंग इज द सिक्रेट असं म्हटलं जाते, तसं इथे तसं काही नाही आहे. ज्या लोकांना व्हिज्युअलायझेशन अवघड जातं, म्हणजेच कल्पनाशक्तीमध्ये त्यांची इच्छा पूर्ण होताना बघणे त्यांना खूप कठीण जातं, किंवा कल्पनेमध्ये जी लोक स्वतःला बघू शकत नाही, विचार जरी करायला घेतलं तरी त्यांना नकारात्मकता येत असते, किंवा त्यामध्ये फिलिंग ॲड करू शकत नाही. अशा सर्व लोकांसाठी हे 10K अफर्मेशन चॅलेंज ते स्वतः पूर्ण करू शकतात. ही इतकी सोपी टेक्निक आहे. हे एक वाक्य घ्यायचं आहे, म्हणजेच काय तर एक अफर्मेशन घ्यायची आहे आणि ते अफर्मेशन 10,000 वेळा तुम्हाला म्हणायचं आहे. 10K म्हणजे के म्हणजेच 1000, 10K म्हणजेच 10,000 वेळा आपल्याला ही अफर्मेशन म्हणजेच पॉझिटिव्ह वाक्य बोलायचं आहे. 10,000 अफर्मेशन चॅलेंज असं ह्या टेक्निकचं नाव आहे. ओके, अफर्मेशन म्हणजेच एक असं सकारात्मक वाक्य जे तुम्ही बनवता, जे तुमच्या इच्छेसंबंधी असतं आणि जे वर्तमान काळात असतं. तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे किंवा तुमच्या सिच्युएशननुसार, तुमच्या परिस्थितीनुसार तुम्ही बनवू शकता. उदाहरणार्थ, कुणाला जॉब मॅनिफेस्ट करायचे असणार किंवा कुणाला मनी मॅनिफेस्ट करायचे असणार, तर त्यांनी त्यांच्या इच्छेनुसार, कुणाला घर मॅनिफेस्ट करायचे असणार तर त्यांनी त्यांच्या इच्छेनुसार एक पॉझिटिव्ह वाक्य तयार करणार, म्हणजेच एक अफर्मेशन. ओके, कोणाला जॉब, जर मी उदाहरणार्थ एक सांगते, जर कुणाला जॉब मॅनिफेस्ट करायचे असणार तर त्यांनी बनवणार अशी अफर्मेशन: मला माझा मनपसंत जॉब मिळाला आहे. होते किंवा होईल हे असं बनवायचं नाही आहे, आपल्याला वर्तमान काळामध्ये बनवायचं आहे. म्हणजेच काय की मला माझा मनपसंत म्हणजेच माझ्या आवडीचा जॉब मिळाला आहे. किंवा कोणामध्ये जर कॉन्फिडन्स कमी असणार, म्हणजे आत्मविश्वास जर कमी असणार, तर त्यांनी कसं म्हणणार की माझा आत्मविश्वास दिवसेंदिवस वाढत चालला आहे. ओके, किंवा इंग्लिशमध्ये बनवायचं असणार तर आय एम कॉन्फिडंट असं जर 10,000 वेळा काही दिवसांमध्ये जर म्हटले तर हळूहळू त्यांच्या आत्मविश्वासामध्ये वाढ होण्यास चालू होते आणि ते मॅनिफेस्ट होते. याच पद्धतीने आपल्याला म्हणायचं आहे. म्हणजेच मी तुम्हाला उदाहरण सांगितलं की कोणामध्ये जर आत्मविश्वास जर कमी असेल तर अशी अफर्मेशन बनवणार की त्यांनी माझा आत्मविश्वास दिवसेंदिवस वाढत चालला आहे. जर हे वाक्य तुम्ही काही दिवस म्हणाले तर तुम्ही बघाल की तुमचं मॅनिफेस्टेशन पूर्ण झालं म्हणून. ओके, तुम्ही तुमचं अफर्मेशन तुमच्या इच्छेनुसार बनवू शकता. मी आता सांगितलं की एक जॉबचं सांगितलं आणि एक आत्मविश्वास जर कमी असणार तर त्यासाठी सांगितलं. तर तुम्ही तुमचं जे काही मॅनिफेस्टेशन असणार तर त्यासाठी तुमच्या इच्छेनुसार पॉझिटिव्ह सकारात्मक वाक्य तयार करायचं आहे आणि ते म्हणायचं आहे. तुम्ही तुमचं अफर्मेशन तुमच्या इच्छेनुसार बनवू शकता. आणि आता तुम्ही बनवलेलं अफर्मेशन, तुम्ही निवडलेलं अफर्मेशन म्हणजेच निवडलेलं वाक्य 10,000 वेळा कंप्लीट करायचं आहे. ह्या टेक्निकमध्ये एका दिवसामध्ये कंप्लीट करायचं आहे का? एका तासात कंप्लीट करायचं आहे का? तर नाही, तुम्ही कितीही दिवस निवडू शकता.
जेणेकरून तुमच्यावर कुठलंही बर्डन येता कामा नये. तुम्ही कितीही दिवस निवडू शकता. तुम्ही 21 दिवस, 10 दिवस, 7 दिवस, 5 दिवस, 3 दिवस किंवा तुम्ही 1 दिवसामध्ये सुद्धा करू शकता. 1 दिवससुद्धा निवडू शकता. तुम्ही हे जितके काही दिवस सांगितले त्यामधून तुम्हाला वाटेल तितक्या दिवसामध्ये तुम्ही निवड करायची आहे. तुम्हाला जितक्या वेळात पूर्ण करायचं आहे तुमचं मॅनिफेस्टेशन, तितक्या वेळात तुम्ही करू शकता. तुम्हाला तितक्या वेळात करायचं आहे. हे 10,000 वेळा कंप्लीट अफर्मेशन करायचं आहे. तेवढ्या वेळात तुम्ही कंप्लीट करा. जे तुम्हाला सकारात्मक वाक्य तुम्ही जे निवडले आहेत, म्हणजेच काय तर अफर्मेशन 10,000 वेळा तुम्हाला ह्यामध्ये म्हणायचं आहे. नंतर ती गोष्ट अस्तित्वामध्ये येते. उदाहरणार्थ तुम्ही जर म्हणाल की मला 10 दिवसांमध्ये हे चॅलेंज पूर्ण करायचं आहे, तर रोज तुम्हाला किती वेळा म्हणावे लागेल? तुम्हाला दररोज प्रत्येक दिवशी 1000 वेळा तुमची जी काही मॅनिफेस्टेशनची अफर्मेशन आहे ती 1000 वेळा म्हणावे लागेल. त्यानंतर तुमची 10 दिवसामध्ये 10,000 वेळा पूर्ण होणार. तर ह्या पद्धतीने तुम्हाला म्हणायचं आहे. किंवा कोणी जर म्हणणार की एका दिवसात करायचे आहे, तर त्यांना एका दिवसामध्ये 10,000 वेळा म्हणावं लागेल. तर ह्या पद्धतीने तुम्हाला म्हणायचं आहे. जर मला करायचे असणार तर मी 10,000 वेळा म्हणेल. 10 दिवसांमध्ये 10K चॅलेंज कंप्लीट होईल. जर तुम्हाला करायचे असणार तर तुम्ही सुद्धा ह्या 10,000 वेळा, मी मागे एक केलं होतं, पॉझिटिव्ह अफर्मेशन घेतली होती. मी एकाच दिवसामध्ये ते कंप्लीट केलं. मी अफर्मेशन छोटी बनवली आणि ते अफर्मेशन 10,000 वेळा एकाच दिवसात बनवली, म्हणजेच म्हटली. तर त्यानंतर ते 7-8 दिवसानंतर ती पूर्ण झाली. म्हणजे मी लेट गो करून घेतलं होतं, त्यानंतर ती मॅनिफेस्टसुद्धा झाली. तर तुम्हीसुद्धा तुम्हाला वाटेल तितक्या दिवसांमध्ये तुम्ही असं कारण माझ्याकडे 1000 मण्यांची माळ आहे. ते ऑनलाईन मी विकत घेतली. त्यानुसार मी 10,000 वेळ एका दिवसात पूर्ण केली. तर तुम्हाला असं कुठलंही बर्डन न ठेवता तुम्ही आनंदात आणि मजेशीर करू शकले पाहिजेत, यासाठी तुम्हाला तुमचे दिवस निवडायचे आहेत. जसं की 10 दिवस तुम्हाला 10 दिवसात पूर्ण करायचे असणार हे 10K अफर्मेशन, तर तुम्ही प्रत्येक दिवशी 1000 वेळा म्हणायचं आहे. ओके. तर 10,000 वेळ जर तुम्ही म्हणाल तर 10 दिवसांमध्ये ते 10K चॅलेंज कंप्लीट होईल. आणि 10,000 वेळ अफर्मेशन म्हणून झालं की त्याला तुम्हाला लेट गो करायचं आहे. आणि मग विथिन 5 दिवसानंतर किंवा 7 दिवसानंतर, जसं की माझं जसं सांगितलं की 7-8 दिवसानंतर ते पूर्ण झालं, तर तसंच ते लेट गो झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या इच्छेनुसार काही महिन्यांमध्ये किंवा काही आठवड्यांमध्ये किंवा तुमच्या काही दिवसांमध्ये ती इच्छा अस्तित्वामध्ये येईल, अशी ही टेक्निक आहे. आणि खूप मजेशीर ही टेक्निक आहे. करताना खूप मजा येणार तुम्हाला. आणि ही टेक्निक करताना मस्त मजेशीर आणि गमतीशीर करायची आहे. यामध्ये कुठलंही दडपण तुम्हाला येऊ द्यायचं नाही आहे. लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या कुठल्याही टेक्निक करत असताना आपल्याला गमतीशीर, मजेशीर आणि आनंदामध्ये करायचं आहे, ना की डोक्यावर खूप सारं बर्डन घेतलं आणि करत आहे तर ते मॅनिफेस्ट होणार नाही. त्यासाठीच तुम्हाला म्हटलं आहे की तुम्हाला वाटेल तितक्या दिवसामध्ये हे 10K अफर्मेशन पूर्ण करा आणि लेट गो करा. त्यानंतर तुम्ही त्या टेक्निकला केलं आहे असं विसरून जा. नक्कीच ते तुमची इच्छा ही अस्तित्वामध्ये येणार. कारण हा माझा स्वतःचा अनुभव आहे. मी ही 10K अफर्मेशन काही दिवसांपूर्वी केली होती आणि ते मॅनिफेस्टसुद्धा झालं. त्यानुसार मी तुम्हाला हे सांगत आहे. म्हणून ही टेक्निक करत असताना गमतीशीर, मजेशीर आणि आनंदामध्ये करा. आणि ह्या सर्व टेक्निकमध्ये आपण सबकॉन्शियस माइंडचं रिप्रोग्रामिंग करत असतो. तर ह्यामध्ये सुद्धा आपण सबकॉन्शियस माइंडचं रिप्रोग्राम होते हे 10,000 वेळ म्हटल्याने. आणि एकदा सबकॉन्शियस माइंडमध्ये गेली गोष्ट तर ती सबकॉन्शियस माइंडमध्ये ती गोष्ट कोरल्या जाते आणि ते हळूहळू आपल्या अस्तित्वामध्ये येणं चालू होते. म्हणून हे 10K अफर्मेशन केल्यानंतर लेट गो करणे खूप इम्पॉर्टंट आहे. तर ह्या पद्धतीने तुम्ही 10K अफर्मेशन कुठल्याही बिना दडपण तुमच्यावर येताना
करा आणि तुमच्या हर एक मॅनिफेस्टेशन पूर्ण करा. आणि तुमचे काय हे 10K अफर्मेशन चॅलेंज तुम्ही ॲक्सेप्ट केल्यानंतर तुम्हाला काय रिझल्ट आला आणि किती दिवसामध्ये तुम्ही कंप्लीट केले ते नक्कीच ह्या चॅट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि तुमचं काय पॉझिटिव्ह तुमच्या आयुष्यामध्ये आलं ह्या अफर्मेशन केल्याने, काय मॅनिफेस्ट केले हे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये शेअर करत चला. तर हा व्हिडिओ आवडला असेल ह्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू सो मच. युनिवर्स ब्लेस यू.